आपण सगळे मला चांगल्याने ओळखता. मी सलील देशमुख. गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक राजकीय जीवनामध्ये मी सक्रिय आहे, अग्रेसर आहे. याच्या व्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सन्माननीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वात असलेल्या या पक्षामध्ये सुद्धा गेल्या अनेक वर्षापासून मी सक्रिय आहे. नागपूर जिल्हा ग्रामीण, नागपूर शहर व विदर्भामध्ये अनेक ठिकाणी किंवा पूर्ण विदर्भामध्ये विशेषतः युवकांचं संघटन कसं बळकट झालं पाहिजे याच्यासाठी मी त्या ठिकाणी अनेक वेळा प्रयत्न केले. मला त्याच्यामध्ये कधी यश आलं, कधी अपयश आलं. माझे अनेक सहकारी आहे. यानंतरचं आपल्याला कल्पना आहे, कधी आम्ही सत्तेमध्ये राहिलो, कधी आम्ही सत्तेमध्ये नव्हतो. विरोधी पक्षात होतो, कधी सत्तेत होतो. मागील काळामध्ये 1.5-2 वर्षासाठी आम्ही त्या ठिकाणी सत्तेमध्ये पण सुद्धा त्या ठिकाणी होतो. पण नंतरच्या कालखंडामध्ये काय काय झालं आपल्याला गोष्टीची कल्पना आहे. हे सगळं होत असताना गेल्या याच्यानंतर मी जिल्हा परिषदचा सदस्यसुद्धा झालो. जिल्हा परिषदचा सदस्य झाल्यानंतर प्रशासकीय अनुभवाच्या माध्यमातून जाऊन आपण लोकांची कशी सेवा करू शकतो, लोकांचे प्रश्न कसे सोडू शकतो व विकास कामं मोठ्या प्रमाणात आपल्या भागामध्ये कसे खेचून आणू शकतो, मोठे प्रकल्प जेणेकरून आपल्या विदर्भामध्ये नाही आपल्या परिसरामध्ये एक चांगला त्याचा फायदा होईल, याच्यासाठी सुद्धा मी प्रयत्न केले आणि बरेच प्रमाणे मला त्याच्यामध्ये यश आलं. सातत्यपूर्ण पाठपुरावा सुद्धा मी त्या ठिकाणी केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विशेषतः तिकडच्या सगळ्या नेत्यांनी, सगळ्या मंत्र्यांनी मला त्याच्यामध्ये मोठा पाठिंबा दिला, मला मोठा सपोर्ट केला आणि त्याच्यामुळे आज आपण पाहाल की मोठे प्रकल्प या भागामध्ये माझ्या माध्यमातून किंवा माझ्या पाठपुराव्यामुळे यांच्या सहकार्यामुळे त्या ठिकाणी येऊ शकले. पण गेल्या 6 महिन्यापासून आपण जर का पाहाल, 6 नाही गेल्या 4-5 महिन्यापासून आपल्यापैकी काहींना माहीत असेल, थोडी माझी प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे, थोडी माझी प्रकृती चांगली नसल्यामुळे मी या ठिकाणी काही कालखंडासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट या पक्षाचा त्या ठिकाणी राजीनामा देऊन राहिला आहे. आणि हा राजीनामा मी आमचे सर्वोच्च नेते सन्माननीय शरद पवार साहेब, आमचे कार्याध्यक्ष सन्माननीय सुप्रियाताई, प्रदेशचे अध्यक्ष सन्माननीय शशिकांतजी शिंदे, आमचे युवा नेते रोहित भैया पवार, त्याच पद्धतीने आपले जिल्हाध्यक्ष, इतर लोकांना त्या ठिकाणी पाठवलं आहे. या गोष्टीची आपल्याला कल्पना देण्यासाठी मी आज आपल्याला बोलवलं आहे. आपल्यापैकी काही प्रश्न असेल त्याला मी उत्तर देऊ शकतो. मला त्या ठिकाणी डॉक्टरच्या सूचनेप्रमाणे गेले 5-6 महिने या पक्षाच्या सक्रियतेपासून त्या ठिकाणी माघार घ्यावी लागणार आहे. तुमचा निर्णय माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना तुम्ही कळवला आणि त्यांची काय प्रतिक्रिया होती? त्यांची प्रतिक्रिया आपण त्यांना विचारू शकता. मी 45 इयर्स आहे, मला स्वतःचा निर्णय घेण्याचा त्या ठिकाणी अधिकार आहे. आणि हे सगळं करत असताना मी माझ्या पक्षाचे जितके ज्येष्ठ नेते आहे सगळ्यांना त्या ठिकाणी त्याची प्रतिलिपी त्या ठिकाणी पाठवली आहे. आणि येत्या 6 महिन्यासाठी मी या सगळ्या प्रक्रियेतून माघार घ्यायचं ठरवलेलं आहे. पक्षाला घेऊन काही नाराजी आहे? काय म्हणतं? मी जसं तुम्हाला सांगितलं की मागील काळामध्ये या परिसरात नुसतंच काही पदं भोगण्यासाठी किंवा नुसतंच एखादा जिल्हा परिषद सदस्य, सभापती, आमदार, खासदार बनण्यासाठी मी इकडे आलो नाही आहे. दैनंदिन लोकांच्या जीवनामध्ये मोठं काहीतरी झालं पाहिजे, जेणेकरून आपल्या विदर्भाचा, आपल्या नागपूर जिल्ह्याचा कायापालट झाला पाहिजे, याच्यासाठी मी प्रयत्नशील आहे. कारण की पदं मिळणं, पदं येणं, पदं जाणं ही एक नॉर्मल प्रोसिजर आहे. सत्ता नेहमीच कोणाकडे नसते, हा अल्टीपल्टी त्या ठिकाणी होत असते. पण आपल्या भागामध्ये चांगलं काय होऊ शकतं याच्यासाठी प्रयत्न करणारा मी एक कार्यकर्ता आहे आणि त्याच्यासाठी मी त्या ठिकाणी सातत्यानं प्रयत्न केलं आणि मला त्याच्यामध्ये बरेच ठिकाणी यश आलं. आणि या यशामागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्यावेळेसचे मंत्री, हे सगळे त्याच्यासाठी त्यांनी मला चांगलं योगदान दिलं. सलील दादा, यासाठी तुम्ही पक्ष सक्रिय सदस्यपदाचा राजीनामा देण्याची काय करणार? तुम्ही आव्हान
आणि असं असताना तुम्ही पुन्हा म्हणता की ही काही निवडणुकीसाठी सक्रिय सुद्धा असणार आहे, पण दोनपैकी नेमकी बाजू काय तुमची? पक्षात काही नाराजी आहे का तुमची वैयक्तिक? चांगलं सुदृढ होऊन, म्हणजे पूर्ण सुदृढ होऊन, पूर्ण टणटण होऊन जेव्हा आपण जेव्हा आपण पक्षाचं काम करू त्या गोष्टीची वेगळी असते, नाहीतर मजा वेगळी असते. नाहीतर थोडं घरी राहा, थोड्या काळासाठी बाहेर जा, पुन्हा घरी या, असं करणं मला त्या ठिकाणी काही उचित वाटत नाही. म्हणून मला असं वाटलं की आपण पूर्ण वेळ पक्षाला दिला पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी मी पूर्ण वेळ पक्षाला न देऊ शकल्याने त्या ठिकाणी मी 2 पाऊल या ठिकाणी माघार घेतो. काय म्हटलं आपण? मी आपल्याला सांगतो की मी सुदृढ होऊन, म्हणजे आपल्या सगळ्यांचा साथ राहिला, आशीर्वाद राहिला, चांगल्या पद्धतीने सुदृढ होऊन येणाऱ्या दिवसामध्ये जनतेचं, लोकसेवेचं त्या ठिकाणी काम करेल. पक्ष बदलणार आहे? काय म्हणले? दुसऱ्या पक्षात जाणार आहे का? आता उद्या काय परिस्थिती निर्माण होईल याच्याबद्दल तर कोणी सांगू शकत नसतं. पण त्या ठिकाणी आज तरी मानसिकता अशी आहे की आपण त्या ठिकाणी लोकांची सेवा व जनसेवा ही ताकदीने त्या ठिकाणी करावी. संकेत आहे का दादा? मध्यंतरी अजितदादा सुद्धा तुम्हाला दवाखान्यात भेटून गेल्या, संकेत आहे का अजितदादा वगैरे जात? नाही, मला त्या गोष्टीचा आनंद आहे की त्यांच्या मनात एवढं प्रेम होतं ते मला भेटून गेले आणि त्यांनी वेळात वेळ काढला. त्या गोष्टीचं मला माहीत नव्हतं की गेल्या 3 ते 4 मिनिटापूर्वी मला त्या गोष्टीची कल्पना झाली की सन्मान्य देशाचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा तिकडे आले. या गोष्टीचा मला आनंद आहे की एका काळात आम्ही खूप चांगलं काम केलं. त्यांनी सुद्धा विकासाच्या दृष्टीने ते लोक सहकार्य करत असतात, म्हणून ते भेटायला आले. तर आनंदाची गोष्ट वाटली मला. काही विरोधी पक्षाचे लोक पण आले त्याच्यामध्ये, माझ्या पक्षाचे पण लोक आले. पण एखाद्याला हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेणं त्याच्यामध्ये काही पक्षाचा विषय नसतो. आपण पण बरेच लोकांचे भेट घेण्यासाठी त्या ठिकाणी जात असतात, हे सगळ्यांना माहिती आहे त्याच्याबद्दल. पुढचे राजकीय प्लॅनिंग काही झालं आहे का? 6 महिन्यानंतरचा विचार तर केला असेल? पहले अच्छे तंदुरुस्त हो जाएंगे, फिर आगे में सब चीजें काम करें. चुनाव से ठीक पहले आपका इस्तीफा आ रहा है, अभी ग्रामीण के चुनाव, उसके अपने महानगर पालिका के चुनाव है, तो सवाल है कि चुनाव से पहले क्यों आपका इस्तीफा? नहीं, मैं आपको बताया कि जिस ताकत से हमें ग्रामीण के और शहर के लोगों का मुझे काम काम करना चाहिए, उतनी ताकत से शायद मैं न कर पाऊँ, इसलिए मैं 2 कदम पीछे हट रहा हूँ और इसलिए रेजिग्नेशन है. सलील दादा, एकीकडे शरद पवार साहेब आता नुकतेच म्हणाले की दोन्ही पक्षांनी एकत्र स्थानिक पातळीवर युती करून निवडणुका लढण्याचं मी स्वातंत्र्य दिलेलं आहे. तुम्हाला वाटत नाही का की या येत्या निवडणुकामध्ये दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्रितपणे निवडणूक लढवून यश प्राप्त करावं? कारण भाजपसारखा प्रबळ पक्ष तुमच्या विरोधात उभा आहे. तुम्ही शरद पवार यांच्या आव्हानाकडे कसे बघता? नाही, ते सगळे निर्णय स्थानिक पातळीवर त्या ठिकाणी दिले गेले आणि स्थानिक पातळीवर निर्णय दिले गेले असताना स्थानिक पातळीवर कोणाचं कसं जुळतं तशा पद्धतीने ते लोक तिकडे करत असतात. एक नियम हा सर्वत्र लागू होऊ शकत नाही. इतके नगरपंचायती आहेत, इतके महानगरपालिका आहेत, इतके जिल्हा परिषद आहे. एका वडिलांचे 2 मुलं असतात, एक मुलगा वेगळा असतो, एक मुलगा वेगळा असतो. तर एका गावामध्ये काय रीत असते ते दुसऱ्या गावामध्ये राहिलंच, अशी याच्यातली काही याच्यामध्ये काही असत नाही. म्हणून त्या ठिकाणी सन्माननीय शरद पवार साहेबांनी सांगितलं ते की स्थानिक पातळीवर जे काही निर्णय घेतात तुम्ही घ्या. अनिल बाबूजी काही नाराजी आहे का? तुम्ही विधान परिषदेला लढले, त्यांची तिकीट मला मी गेल्या अनेक वर्षापासून, जसं मी सांगितलं 22-23 वर्षापासून त्या ठिकाणी काम करून राहिलो आहे. तर माझा निर्णय घेण्यासाठी अनिल बाबूला पण त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा माझं नाव सुचवलं होतं की बाबा सलीलनी त्या ठिकाणी यावेळेस तरुण चेहरा म्हणून त्या ठिकाणी केलं पाहिजे. बरेच विकास कामं मी त्या ठिकाणी केले, चांगला दांडगा जनसंपर्क माझा त्या ठिकाणी आहे आणि लोकांची नम्रतेने वागणूक, आपण सत्तेमध्ये असो किंवा नसो, आणि लोकांना सहकार्य करायचा प्रयत्न त्या ठिकाणी मी सातत्यानं, मोठी सेवा करायचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आहे. म्हणून कदाचित त्यांच्या कार्यकर्ते, पदाधिकारी, ज्येष्ठ लोकांना वाटलं असेल, म्हणून मला त्याची संधी भेटली. दादा, तुम्ही ग्रामीण पातळीवर काम करता, मला सांगा यावर टिप्पणी कराल का की नुकतेच आता सावनेरमध्ये 10,000 कोटीचा जो प्रकल्प आता उभा राहतो? नाही, आज मी या महत्त्वाच्या विषयासाठी आलोय आणि कुठलाही प्रकल्प झाला तर त्याचं त्या ठिकाणी स्वागतच आहे. आज मी या महत्त्वाच्या विषयासाठी आलो, म्हणून आज मी सावनेरमध्ये, उमरेडमध्ये या सगळ्या विषयांच्याबद्दल आपण नंतर बोलू. या मुख्य विषयांवर विषयांतर नको होण्यासाठी आपण येणाऱ्या काळामध्ये दुसरे काही आपण विषय घेऊ. धन्यवाद.